वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कुमारी श्रद्धा जावळे हिचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान. कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा सुनील जावळे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण करून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले. याबद्दल तिचा या उल्लेखनीय यशाबद्दल सोनेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शकुंतलाताई गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, निरंजन गुडघे, चिलूभाऊ जावळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ देत तिचे कौतुक करण्यात आले. यावेळी शिक्षक हेमराज जावळे, पत्रकार लक्ष्मण जावळे, संतोष जावळे, तुषार जावळे, शालिग्राम जावळे आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना कुमारी श्रद्धा हिने सांगितले की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दर्जेदार शिक्षण दिले जाते. मुख्याध्यापक विलास गवळी सर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आमच्याकडून खूप तयारी करून घेतली. यामुळेच मला हे यश मिळाले असल्याचे तिने स्पष्ट केले. सूत्रसंचालन निरंजन गुडघे यांनी केले तर आभार उपसरपंच संजय गुडघे यांनी मानले. लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव. श्रद्धा सुनील जावळे, मी इयत्ता 6वी शिकते. मला स्कॉलरशिप मिळाली ती माननीय श्री विलास आनंदराव गवळी सरांमुळे. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. त्यामुळे सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची आमची विद्यार्थिनी श्रद्धा सुनील जावळे तिचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ती पात्र झाली आणि तिला शिष्यवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास गवळी सर आणि त्यांचे सर्व सहकारी अगदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल, ग्रामपंचायत सोनेवाडी असेल, मग सरपंच शकुंतलाताई गुडघे असतील, उपसरपंच संजय गुडघे असतील, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक निरंजन भाऊ गुडघे असतील, चिलूभाऊ जावळे असतील, आपण हे सर्वच जण या ठिकाणी शाळेच्या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी काम करतात. आमची शाळा व्यवस्थापन समिती देखील प्रामाणिकपणाने काम करते आणि याच धर्तीवर खऱ्या अर्थानं श्रद्धाचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नंबर आला आणि तिला आता शिष्यवृत्ती देखील या ठिकाणी मिळणार आहे. मी आमच्या सोनेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं श्रद्धाचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तिला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.